स्टार्टिंगला तेवढं हे काय यार, मला एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे ते असं करत डायरेक्ट. काय तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी करणार आहे 1 hour चॅलेंज इन दिस टँक. म्हणजे या टँक मध्ये मी 1 तास घालवणार. तर बघा, मधून तर स्वच्छ आहे, बाहेरून जरा ठेवून खराब झाले, बस दुसरं काहीच नाही. तर चॅलेंज तर कळलं तुम्हाला, म्हणजे 1 तास मी घालवणार त्याच्यात. पण हे एवढं सोपं नसतं, कारण की बघा ऊन आहे एवढं मोठं. तर आता फक्त त्या आबाळाच्या महाग गेलंय, पण ते जेव्हा ऊन येईल ना एकदम कडक येईल. आता राऊंडला हा चॅलेंज आहे की राऊंड मला 1 तासात काढून दाखवायचं. त्याच्या बदल्यात आपण नंतर बघू. मी विचार नाही केला. बरं तूच सांगचं. 100 रुपये. 100 रुपये आणि हारलीस तर मी तुला एक चॉकलेट देते. सांगा, 100 रुपये घेऊन 1 रुपये चॉकलेट. बरं चल, तसं तर तसं. मग तुला चॅलेंज आहे, तू काय पण करून मला काढायचं त्याच्यातलं बाहेर. काही पण. आता काय सुद्धा हां, मारायचं बिरायचं काहीच नाही तसं. हां. तर बघा, आता टाइम बरोबर 3:45 म्हणजे 3:45 झाले. तर 1 तास म्हणल्यावर 4:45 वाजेपर्यंत बसायचंय मध्ये. आणि कारण की मला वाटलं मम्मी पप्पा घरी असतील त्यामुळे जरा हार्ड जाईल, पण आता मम्मी पप्पा पण बाहेर गेले जरा काय ते काम असल्यामुळं. तर म्हणजे आम्ही दोघंच आहोत. मग आता जे आहे ते डायरेक्ट कॉम्पिटिशन करून हे करता येतं. नाही तर तेव्हा पप्पा असते मम्मी असते तर मध्ये नुसतं केलं असतं, पण आता कोणच नाही. तर आता मध्ये डायरेक्ट जायला येणार, त्यामुळे मग इथून पाय ठेवून जाणार आहे. पण कॅमेरा माझ्याकडे राहणार एवढा. आता मी फायनली मध्ये चाललोय बघा. स्टार्ट. तर माझं बघा आता टाइम झालाय 3:47. 4:47 पर्यंत मला इथं बसायचंय. बघू होतंय का. तर माझ्याकडे एक भरपूर मस्त एक आहे एरिया, एकदम गरम गरम. हाय, पाणी आहे काय? नाही मग त्याला सांगितल्यापासून माझ्या मनात हेच एक होतं की ह्याच्या अंगात पाणी टाकायचं. कसं वाटतंय? काय वाटणार आहे? पण मला एक्सपेक्टेड नव्हतं हे करेल म्हणून डायरेक्ट. पण बरं झालं, गरम मात्र वाटायचं, पण सगळं आता ओला झालं अंग. आता थंड वाटायलंय. अरे यार, गरम पाणी नव्हतं, थंड वाटायले. आता दुसरं काहीतरी बघायला लागलं आता घरात जाऊ. तर आता मी टी शर्ट काढले, कारण की सगळं अंग ओलं झाले. बनेल आहे मधून. एवढं पाणी आहे आता याच्यात. एवढं पाण्यात आता राहायचंय. स्टार्टिंगला तेवढं हे, पण याच्यात आता निघत नाही मी. बघायचं मग बघायचंच आहे. बघा सगळं वल्लच आहे बाबू. मला याच्यावरून वरती यायला पण जमत नाही, डायरेक्ट आउट आहे. मग मम्मी हानल. पहिलंच पाणी नाही वरचं टाकीत. एवढं वरचं टाकून नाही ह्याचं इथलं पाणी आहे. 2 बकेट पाणी टाकले ना. अजून काही आहे मस्त एकदम थंड वाटायला बाळा तुला, पण मला माहिती आहे काय करायचं. आता मी करणार आहे मिरचीचं पावडर आणि त्याच्या अंगावर टाकणार आहे. एवढं पाणी घेतलं, त्याच्याने मिरची टाकली. हे बघा, हळद बीट, लाल मिरची टाकली. लाल मिरच एवढी नको, त्याच्यावर. तर बघा, मध्ये एकदम असं वल्ला चिक झाले नसतं आणि एवढं पाणी नसतं. बघा आता असल्या पाण्यात बसलोय. काय यार, मला एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे ते असं करत डायरेक्ट. पण थंड वाटायली एका याच्यानं. बरं झालं तिनं हे तर केलं. आता काय माहिती 1 तासात काय काय करते. तर 3, 2, 1. हळदीचं पाणी, हळदीत आणि तिखट. डोळे बंद कर, डोळे बंद कर. ऐक ग, खालून तिखट आहे. लय वेगळं वाटायले बाबू. आरल मला खोकला येईल, म्हणजे डायरेक्ट तोडा हळद गेली जराशी. हळद नाही, तिखट. तेच मी लय मध्ये तिखट टाकणार होते, पण नंतर म्हणलं राहू जा जरा लिकरू. सांगायचं तर मी डोळे तर बंद केल्यास, मग डोळे आता जळजळ व्हायले. मग तसंच असतं, दिस इज चॅलेंज. असलं बेकार. आणि मग हे पिवळं कसं काय दिसायले? हळद. मग हळद आणि तिखट टाकलीस का? नेक्स्ट. डोळ्यात जळून व्हायले पण माझ्या आता. प्लॅन सक्सेसफुल.
दुसरा प्लॅन काय करू विचार करायला लागेल. लय बेकार होईल यार खरंच. मला पण नुसतं गळ्यात नाकात नुसतं तिखट होईल असं. इम्पॉसिबल आहे वाटतंय. इम्पॉसिबल तर नाही, सॉरी, म्हणजे अवघड आहे असा. लय अवघड करायचे. फुटल की अशी टाकी. नको 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 रानू, फुटल फुटल नको. तसे फुटले तर मम्मी पप्पा घराच्या बाहेर काढतील. तसंच हलवल ती नुसतं आणि फुटली तर मग मम्मी पप्पा अजून हाणतील असंच. तर मम्मीला माहिती की चॅलेंज करायला टाकीत असं आहे म्हणून, पण एवढं बेकार मला पण नव्हतं एक्सपेक्टेड आणि मम्मीला पण नव्हतं. आणि हे वरती जे झाकण दिसतंय का, म्हणजे इथं लावलं नाही कारण की म्हणजे मी जे म्हणजे गरमी तर होतेच म्हणजे ते लावलं तर जास्त, पण लावलं नाही कारण की तर कुठंच होल नाही याला, म्हणजे पॅक आहे. आणि मग मी जर म्हणजे श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन मग इथंच होईल, मग माझ्यात कार्बन डायऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन मग ते त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते वरचं उघडं ठेवलंय. माझ्याकडे एक आयडिया आली आहे, काहीतरी खायला देणार आहे. टोमॅटोज, ह्याच्या आम्ही लाल मिरची टाकणार आहे. एकदम मस्त दिसतो. मी तर खायला नाही बसलो. टमॅटो आणलंय. अरे नको पण मला खा ना, नाही खायचं. चॅलेंज आहे. खातो खातो. This is the पाणी आणि तोंडात तिखट लागले. काय पण करायले रे बाबा. पहिलीच आता गरमी व्हायला चालू झाली आणि इथं आता तिखट लागले होटाला पूर्ण. साखर आहे. रानू यात मीठ पाणी दे, याच्यात आता मीठ टाकून दिलंय. साधच आहे की. साखर देऊ. साखर देऊ. वरतून टाक वरतून तोंडावर. बस थोडस रिलॅक्स भेटलं, पण लई आग पडायली तोंडाला. इथं होटाला परत डोळ्याला असं तिखट लागायला कारण पाणी लावलं आणि परत ते मग टोमॅटो खाल्लं त्यामुळं. बाहेर निघ. काय बाहेर निघत तर नाही बघ. तासाचा चॅलेंज कम्प्लीट करायचा. तर बघा बरोबर 15 मिनिटं झाले. तर आता 20 ते 25 मिनिटं झाले असते आणि मध्ये आता गरम व्हायला चालू होईल. आता हळू गरम होईल वरचं आणि खालती पाणी असल्यामुळे पायाला काय म्हणजे थोडं थंड वाटायले. आणि मध्ये बघा माझ्यासोबत ट्रिपॉड आहे आणि मी आणि पाणी आहे. टी शर्ट होता, टी शर्ट मी बाहेर टाकलं तेव्हा तिथं वाळू घातले. एवढं सामान आहे माझ्याकडे आता जस्ट. मी आता इथं कम्फर्टेबली बसलो. तर बघा असं पाय ठेवले तर म्हणजे बघा असे पाय ठेवले तर आणि असं बसलोय. जर आता रिलॅक्स वाटायले. लूज बम्स येईल म्हणजे असे काटे येईल. आणि काल मी बोललो नाही का लागले माझ्या हाताला बघा हे वालं. तर आता याच्यात ते तिखट ते हळदीचं पाणी ते जाऊन नुसते आत पडायला. ऑलरेडी त्याला पुण्यामध्ये गरम होतंय त्यामुळे मी टाकणार आहे त्याच्यावर गरम पाणी. नॉर्मल गरम पाणी आहे. बॉईल झालं होतं पण थंड पाणी थोडंसं टाकलं. एवढं गरम पाणी टाकू शकत नाही त्यामुळे. रेडी. काय गरम गरम पाणी. लय गरम आहे का? नाही गरम पाणी कशाला आणलं? काय नाही थंड वाटायला. पण पहिलंच पाणी थंड होतं. मला इथं मध्ये गरम लागायला म्हणून मी बॅलर मधलं पाणी टाकायला बाजूला. लॉल तिला वाटलं गरम पाण्यानं गरम होईन. आता थोडस गरम नॉर्मली 1% पण नाही 0.001%. एकदम बॉईल झालं होतं पण मी म्हणलं एवढं गरम पाणी कसं काय टाकावं त्यामुळे मी हे केलं. एवढे का बॉईल पाणी टाकायला पाहिजे त्यामुळे तर मग मी हे केलं. मग थंड पाणी टाकलं ह्याच्यामध्ये. बरं आहे तेवढं तर हे केलं म्हणजे मला दिमाग याच्यातून कळतं बा पोरींना जरासा बारीक कमी आहे काय तर ते समजून जावं तुम्ही. आज बोलायची गरज नाही. तर मध्ये आता थोडस गरम व्हायला चालू झालं. मगापेक्षा अजून जरा जास्त झालं त्यामुळे मी बाजूला पाणी टाकालतो. आता झाले 422 आणि आता चालू केलं तर 445. मग किती मिनिटं झाले? 40 मिनिटं झाले. अजून 20 मिनिटं राहिले. चला तर आता पावडर टाकू म्हणालो. बिचाराचे ब्रश छोटा आहे बिचारा. बाहेर निघे. चल मी तुला 100 रुपये देते. 20 मिनिटांना नाही मी तुला 100 रुपये देते. तू बाहेर नाही. कॅमेरा पकडून हात दुखायला.
खेळत काय हळद टाकलं काय होतं आता. लाल मिरच टाकणार बघ मी. तू मलाच काय पण कर, फक्त पाण्याला हात नको लावू. ध्यानात ठेवतो. डोळ्यात गेले. तेच आहे माझा उद्देश. मग डोळ्यात घालतात का? डोळे कसले होते? मी इकडे बघा, मी इकडे टाकले बघा. असं असं करतेस का? माझ्या हाताला लागलं. मी मग ते तिकडे कर की ते होतं, पण आता तिकडच करा. काय बाय हात कर बाई. तेव्हा मगाचा अंगावर गेलं पूर्ण तिकड, त्यामुळे आता थसक्या व्हायला, थसक्यासारखं होईल. मगाशी डायरेक्ट अंगावर आलं त्यामुळे थसका व्हायला होता आणि जास्त. आता एवढं टाकू का अंगावर? अंगाचं आग पडते पार. मी म्हणलं होतं मी फक्त तेल टाकेल, तर मी जरासे क्रिएटिव्ह करण्यासाठी मी टाकलं आहे हळद आणि मिरची. या दोघांशिवाय काय सुद्धा करणार नाही दुसरं. हे बघा तसं त्याला डोळे बंद करायला सांगा. तिच्या डोळ्यामध्ये हे झालं. डोळे बंद, बॉडी सेफ. काय नाही सांगू शकत. डोळे बंद, बॉडी सेफ. अरे एक साईडला घे ना बॉडी. काय तेल आहे का? तेलानं काय होतंय? एकदम असं गुळगुळच होते. लय डोकं लावायला राहणं का? चांगलं पुसून घे मध्ये. पुसून घे जा तिकडे. परत तोंडावर टाकायचे अजून. वरून झाकण बंद करायला पाहिजे होतं. कुठून वरतून का? आणि काय मध्ये काय हे करायचं होतं का? ऑक्सिजन मध्येच हे होते ना, पॅक होते. इथून एक खूल पाडलं असतं. निघा. आय आस्क यू वन क्वेश्चन. हा मी तुला एक वन क्वेश्चन विचारणार आहे. डोळ्यात अगर आणि हात दोघं डोळ्यात तिकट पडले. बोल. माझी टर्न कधी असेल आता? कशाची? ह्याची याची कशाची? टक्केमध्ये बसायची. बघू. मला पहिल्यांदा काढतो तुझा विचार, आपण नंतर बघू कधीतरी. मी माझ्या दिमागामध्ये आली एक आयडिया. तर परत पाणी, नेक्स्ट हीच डिटर्जंट. सगळं हाताचं मिक्स झालं ह्याच्यात. डोळे बंद, सेफ्टी. नाही नाही मी कोपऱ्याला नाही टाकणार, तुझ्या अंगावर टाकणार आहे. मग काय असं? डोळे बंद एकदम. अरे डोळ्याला हात लाव. ले डिटर्जंट. मी डोळे बंद केले तर डोळे. बघा ना, ते डोळ्यात घ्यायला सांगायचं नाही. हा. काय असलं? काय हो तोंडात गेलं. साबण पाय का? निरमा पावडर, रवा, ही डस्ट कशाची डाळ आहे की ही एक डाळ मिक्स केली आणि त्याच्या अंगावर टाकणार आहे. याच्यामध्ये ऑलरेडी तेल होतं. पाणी घेतलं थोडंसं. हळद आणि मिरची ऑलरेडी होती. काय नाही डोळे बंद. काय हे? काय काय वाटोळ रान चांगलंय. वाटोळ करायचं नसतं असलं. काय खायचं होतं ते थोडंच घेतलं. पण चांगलं आहे की वाटोळ करतात का? हे खराब झालेलं रान चांगलं वाटत असतं. हे चांगलं वाटते का? बाहेर काढायचं म्हणलं की माझ्या मनात काय पण काय? तुला बाहेर काढायचं म्हणलं की माझ्या मनात काय पण अगं काय पण टाक, पण खराब झालं टाक. हे काय चांगलं आहे की मग? 4 का 3 मिनिटं राहिलेत का 2 मिनिटं राहिलेत. मी बघितल्यानंतर हा जिंकणार आहे, मी हरणार आहे. ह्याला मी 1 रुपयाची पार्टी देणार आहे. ऑनली 1 रुपया, नॉट 100 रुपीज. 1 रुपयाची पार्टी देणार आहे. 1 रुपयाचा चॉकलेट देणार. झाला मग विषय संपला. तर आता पूर्ण 1 तास व्हायला. मी आलतो 45 ला. नको आता थांब. मी आलतो 45 ला मध्ये. तर आता झाले तर 44. तर आता फक्त 1 किंवा 2 मिनिटं बाकी आहेत. हरलीस का? 1 रुपयाची पार्टी द्यायची सारी. हा 1 रुपयाची पार्टी. मग ती 1 रुपया कमी झाला का? रुपयाचं काय तर भेटायला तरी. आणि ते पण तुझ्याकडून. ते पण तुझ्याकडून. मी जर जिंकला असतं तुम्हाला 100 रुपये दिले असते. मग ते दिले असते. तर आता फक्त 1च मिनिट बाकी आहे. गरम होईल पण आता मला लईच. तेव्हा झाला टाइम 45 झाले. तर आता मी फायनली निघायलोय बाहेर. पुणे पॅन्ट बोलली आहे.
काय डोक्यावर आहे का? फायनली बाहेर आलंय, थंड वाटायला, आता थंडी वाजायली मला. तर आता मी आंघोळ करतो, सगळं ते अंग साफ करतो, तेल ते लागलेलं आहे आणि मग आता मध्ये येणार आहे. मग आता चेंज केल्यानंतर भेटतो. तर चला मग आता रेडी झालोय, म्हणजे आंघोळ ते झाले एकदम. आता मग झोप येईल काय माहिती कसं काय, म्हणजे आंघोळ केली या दुपारी, तर झोप येईल. झोपायचं नाही, नाहीतर रात्री झोप येत नाही. पण चॅलेंज खूप चांगला झाला, मला एक्सपेक्टेड नव्हतं. फर्स्ट टाइम केला, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर नक्कीच सबस्क्राईब करा, ब्लॉगातून बाकी जाऊ नका, थांबा. तर सबस्क्राईब करा जे नवीन आहेत, जर जुने आहेत तर त्यांनी पण करा नसेल केलं तर. आणि प्लीज तुमच्या ओळखीच्यांना हा शेअर करा व्हिडिओ, कारण की याला लय एफर्ट्स लागतात बनवायला, एडिट करायला. आता सकाळी पण आता तुम्हाला वाटलं असेल 1 तास काय असतं, जेव्हा जे माणूस करतं ना त्यालाच कळतं. जर याच्यावर जास्तच कमेंट आले तर आपण एकदा कुठला तर चॅलेंज करू, 24 हार्सचा, हा किंवा दुसरा याच्यासारखाच, म्हणजे दुसरा काहीतरी करू. पण नक्कीच कमेंट करा जर कमेंट जास्त असतील तर, आणि लाईक पण नक्कीच करा. आता मम्मी पप्पा बाहेर आले तर कसं वाटलं बाहेर जाऊन? चॅलेंज केला, एवढं बेकार झालं ना म्हणून डोकं दुखायले, फार झोपायले चॅलेंजच्या मुळे. एवढं बेकार झालं असं ते आता व्लॉग मध्ये बघ कळलं, आज सांगितल्यावर कळत नाही का, लय बेकार. झोप येईल, डोळे असे झाले, परत आता डोकं दुखायली. तर चला मग आता फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर अशाच नवनवीन कॉन्टेंट आणि टॉपिकसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि माझ्या इंस्टाची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्कीच त्याला पण फॉलो करा. तर चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.